गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि समृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना आजच्याच निलंबित करण्याची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे। समृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचं वादग्रस्त फोन संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले। या संभाषणात मोपलवार आणि बिल्डरचं साटलोटं असल्याचं उघड होते। त्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्धीची योजना भ्रष्ट अधिकाऱ्याच्या हातात गेली आहे का असा प्रश्न विचारला जातोय। यामुळे विधानसभेत गदारोळ सुरू आहे। तिथं रिटायर न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे। माझ्याकडे त्याच्या संदर्भातल्या एवढ्या सगळ्या सीडी आहेत। त्याच्यामध्ये मंत्रालय कोण पैसे घेतो, कोटीची भाषा करतात, 50 कोटीचा फायदा होईल सांगतात, 40 कोटी खर्च करावे लागतील, 10 कोटी तुला मिळेल। या पद्धतीच्या या सीडी मध्ये जवळ आणि अध्यक्ष महोदय नुसतं हेच नाही, त्या व्यक्तीवर तर एवढे त्या ठिकाणी गुन्हे आहेत। ह्याच्याबद्दल अशा गुन्हेगार लोकांना कशा करता सरकार पाठीशी घालतंय? काय चाललंय या सरकारचं? आणि स्वतः मुख्यमंत्री पारदर्शक म्हणून ओळखले जातात। मुख्यमंत्र्यांना हे कसं चालतं? नुसता ह्याच्यामध्ये मोपलवार नाहीये, ह्याच्यामध्ये रिटायर न्यायाधीशाला हे सगळं चौकशी करायला सांगितलं। एकतर आत्ताच्या आत्ता त्याला निलंबित केल्याशिवाय सभागृह आम्ही चालू देणारच नाही, सभागृह नाही चालून देणार। झाला हे स्वतः मान्य मंत्री महोदयांनी सभागृहात कबूल केलं। प्रकाश मेहता सन्मान्य मंत्री प्रकाश मेहता अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करायला पाहिजे होतं, कारण चौकशी होईल। अध्यक्ष महोदय, तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे साहेबांना तुम्ही एक नाही देता अध्यक्ष महोदय। आणि मात्र अध्यक्ष महोदय, या ठिकाणी प्रकाश मेहतांचा ताबडतोब राजीनामा जर घेतला तर अध्यक्ष महोदय सरकार पारदर्शक पद्धतीने कारभार करतं असं आम्ही समजू। आपण या सभागृहात एखादी माहिती दिल्यानंतर त्याची किमान चौकशी करण्याचं आपल्याला माहिती आहे। दादा, आपण इथे बसून उत्तर दिले। आपण उपमुख्यमंत्री असताना जेव्हा अशा आरोप झाले तेव्हा आपण स्वतः सांगितले, रेकॉर्ड काढून बघा की आम्ही चौकशी करतो। आपण जे प्रश्न उपस्थित केले त्याची सरकार चौकशी करेल, आपण त्याचे सहकार्य घ्या। आणि या सभागृहात सदस्य जो बोलतो तो सत्य बोलतो आणि अजितदादा तर सत्याचे काय म्हणायचं तुम्ही, म्हणजे सत्याशिवाय काही बोलतच नाही। असे असल्यामुळे या सगळ्याची चौकशी होईल। याला जो वेळ लागेल, जो कागदीपत्र पुरावा आपल्याकडे तो सरकारच्याकडे द्या। सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, त्याची चौकशी करेल आणि मग कारवाई करेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।